महिन्याभरानंतरही आखाती देशात युद्ध सुरूच. इराणवरती अमेरिका इस्रायलचा मोठा हल्ला. हल्ल्यानंतर तेहरानमधील तेल डेपोमध्ये भीषण आग. इराणसह लेबनॉनवरही हल्ले सुरूच. 250 ठिकाणांवरती इस्रायलचा हल्ला. लेबनॉनमधील शस्त्रागारावरती एअर स्ट्राईक. अनेक दहशतवादी मृत्युमुखी पडल्याचा दावा. युद्धामुळे कच्च्या तेलाच्या दरात महिन्याभरात 63% वाढ. $70 प्रति बॅरल असलेलं कच्चं तेल आता $114वर. आखातातल्या अमेरिकेच्या विद्यापीठांवरती हल्ले करण्याची इराणची धमकी. अमेरिका इस्रायलनं 2 विद्यापीठांवरती हल्ले केल्याचा इराणचा दावा. अमेरिका इस्रायलनं हल्ल्याचा निषेध न केल्यास इराणही विद्यापीठांवरती हल्ले करणार. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची वेळ अजून निघून गेलेली नाही. सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वात विलिनीकरण झालं तर अभिमानाची बात. आमदार सुनील शेळकेंचं वक्तव्य. विलिनीकरणावरती सुनील शेळकेंची भूमिका व्यक्तिगत की पक्षाची माहिती नाही, पण निर्णय सुनेत्रा पवारच घेतील. सुनील तटकरेंची एबीपी माझाशी बोलताना प्रतिक्रिया. तर विलिनीकरणामध्ये भाजपकडून दबाव नसल्याचंही तटकरेंचं वक्तव्य. आश्रमशाळांना निधी तरी द्या, नाहीतर वर्षा बंगल्यावरती बोलावून गोळ्या घाला. राज्यातल्या 165 आश्रमशाळांची सरकारला विनंती. 9 एप्रिलला वर्षा बंगल्यावरती संस्थापकांसह शिक्षकांचा मोर्चा. राज्याला पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा. 30 मार्च ते 4 एप्रिल दरम्यान वादळी वाऱ्यासह गारपिटीची शक्यता. खानदेश, मराठवाडा, पश्चिम विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रामध्ये पावसाचा अंदाज. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.